आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. आपल्या निस्वार्थ कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. पाण्यात पडणं धोकादायक नाही, पण हातपाय न मारणं नक्कीच धोकादायक आहे. स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा. लढाई जिंकल्यावर शाबासकी देण्यापेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात. एखादी गोष्ट का होऊ शकत नाही यापेक्षा ती गोष्ट कशी करता येईल याचा विचार करा. जर तुम्ही तणाव हाताळू शकत नाही तर यशही हाताळू शकणार नाही. प्रत्येकाजवळ काही ना काही विशिष्ट शक्ती असते. तिचा शोध घेणं आणि तिचा लोकांच्या भल्यासाठी वापर करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला ते मिळतं ज्यासाठी तुम्ही काम करतात. शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो. आयुष्य हे कवड्याच्या खेळाप्रमाणे असते. तुमचा आवडता अंक नाही आला तर पुन्हा खेळावंच लागतं. काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त 3 शब्दांची गरज असते. हो, मी करू शकतो. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख रुसून निघून जातील. प्रत्येक कुटुंबात असा एक जण असतो जो कुटुंबातील पिढी न पिढी चालत आलेली गरिबीची साखळी तोडतो, जो पारंपरिक चौकटीतून बाहेर पडतो. तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती तुम्ही बना. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक होय. जेवढे जास्त शिकाल तेवढे जास्त कमवाल. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन. स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या, नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची इमारत बांधायला कामाला ठेवेल. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. तुमच्या 90% समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात. त्यामुळं नेहमी सकारात्मक विचार करा. जीवनात तुम्ही एकटे चालतात म्हणून तुमची वाट चुकीची असेल असं नाही. कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जग सुद्धा चालेल. फक्त तुमच्या जीवनाचा मार्ग हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हवा. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त त्या ओळखून त्यावर कृती करून त्या संधींचे सोनं करायला यायला हवं. केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या म्हणून माणसे यशस्वी होत नाहीत. कुठल्याही गोष्टीत चांगलं पाहतात म्हणून यशस्वी होतात. पण तर देवाने प्रत्येकाला दिलं आहे, पण दुसऱ्याचं मन जिंकता येणारे मन काही ठराविक लोकांनाच दिले आहे. समस्येच्या स्वरूपानुसार तो आकार धारण करणं आणि समस्येशी एकरूप होणं म्हणजे कृष्ण होणं. आयुष्यात अशा टप्प्यावर या जिथे लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे आणि फक्त फॉलो नाही तर तुम्हाला आयडियल मानलं पाहिजे. 10 चांगल्या लोकांना नाही जवळ केलं तरी तुमचं काही बिघडणार नाही, पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. शांततेमागे तृप्ती असावी, सुतक नसावे. तटस्थतेमागे जाणीव असावी, तडफडाट नसावा. आपल्या मनाच्या स्क्रीनवर फक्त आनंद पाहायचा असेल तर आपल्या आनंदाचा रिमोट कोणाच्याच हातात देऊ नये. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असेल तर तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतं, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. कधीही कोणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात त्यांना कधीच कुठेच सन्मान मिळत नाही. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी.
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग हा सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करील, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तर करीनच करीन. भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहे. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात. भाकरीचं गणितच वेगळं आहे. कोणती कमवायला पळतय तर कोणती पचवायला. मानवाचा दानव होणं ही त्याची हार, मानवाचा महामानव होणं हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणं हे त्याचं यश आहे. तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.